हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण 9th स्टँडर्डची मॅथमॅटिक्स बुक्समधून नंबर सिस्टेम या चॅप्टरमधून एक्झरसाइज नंबर 1.1 पाहणार आहोत. तर तुम्ही कोणतीही एक्झरसाइज सोडवत असताना ना, तर मेनली तुम्ही कॉन्टेक्स्टमध्ये जाऊन चेक करा की ती एक्झरसाइज नेमकी कोणत्या कन्सेप्टवर बेस्ड आहे, ज्याने की तुम्हाला अडचण येणार नाही एक्झरसाइजेस सोडवण्याबद्दल. तर ही नंबर सिस्टेममध्ये जी 1.1 एक्झरसाइज आहे ती बेस्ड आहे इंट्रोडक्शन. कशाच्या इंट्रोडक्शनवर? नंबर सिस्टीमच्या. तर आपण सुरू करूयात एक्सरसाइज नंबर 1.1. त्याच्यामधील क्वेश्चन नंबर 1 आहे, इज 0 अ रॅशनल नंबर? कॅन यू राईट इट इन द फॉर्म ऑफ p by q where p and q are integers and q is not equal to 0. तर आधी क्वेश्चन समजून घ्या. तर क्वेश्चन मध्ये हे मेन आहे की q is not equal to 0. तर आधी क्वेश्चन समजून घेऊयात. इथे सांगितले की 0 हा रॅशनल नंबर आहे का? आपण 0 ला p by q या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? p by q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? आणि लिहू शकतो का? आणि जिथे q 0 नसायला पाहिजे. q 0 सोडून दुसरे कोणतेही नंबर चालतील, पण q 0 नसायला पाहिजे. तर आपण उत्तर काय लिहूयात बघा. तर क्वेश्चन नंबर 1 आन्सर, yes, 0 is an rational number and also we can write 0 in the form of p by q, in the form of p by q. तर इथे काय सांगितले की p by q इथे q 0 नसायला पाहिजे, पण दुसरे नंबर चालतील. तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात. इथं p आणि q p 0 upon q 1, 0 upon 2, 0 upon 3, असं सो ऑन. तर आपण इथं बघितले की इथं क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय की q 0 नसायला पाहिजे. तर आपण इथं q 0 घेतलंय का? नाही. तर आपण न्यूमरेटर मध्ये 0 घेतला आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 2 3 0 सोडून सगळे नंबर घेतले. तर आपण म्हणू शकतो की 0 हा रॅशनल नंबर आहे आणि त्याला आपण p by q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता क्वेश्चन नंबर 2 बघा इथे काय आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा इथे काय आहे, फाइंड 6 रॅशनल नंबर्स बिटवीन 3 and 4. तर तुम्ही तसं विचार कराल तर 3 and 4 मध्ये जर काही रॅशनल नंबर्स तुम्हाला सापडणार नाही, पण त्याच्या मागे काही टेक्निक्स आहेत. आता तुम्ही 3 and 4 हे 10 च्या आत मधील नंबर आहेत. तर आपण 6 रॅशनल नंबर्स फाइंड करण्यासाठी काय करूयात इथे बघा. तर आपण इथे लिहूया की मल्टिप्लाय and divide by given number 10. आता हे 3 आणि 4 काय आहे? 3 आणि 4 हे आपल्या 3 आणि 4 हे आपल्याला 3 आणि 4 नंबर दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 रॅशनल नंबर शोधायचे आहेत. तर शोधण्यासाठी आपण काय केलं, 10 हा नंबर मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचा आहे. तर कसे करणार बघा. हा 3 नंबर आहे, 3 आणि 4 सेपरेट करूया. हा मल्टिप्लाय मध्ये 10 जाणार, मल्टिप्लाय झाला. डिवाइड मध्ये पण 10 जाणार आणि 4 ने पण मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे 10 नंबर 4 ला. मग काय येते बघा, 3 into 10 30 upon 10. डिनॉमिनेटर आहे असा राहणार, डिनॉमिनेटर सेम पाहिजे, कळलं? and 4 into 10 40 upon 10. डिनॉमिनेटर सेम आले, मल्टिप्लिकेशन केलं 3 into 10 30, 4 into 10 40. तर 6 रॅशनल नंबर दिसतात का? 31 32 33 खूप आहे. तर इथे लिहूयात आपण 6 रॅशनल नंबर
between 3 and 4 are 31 upon 10, 32 upon 10, 33 upon 10, 34 upon 10, and 35 upon 10 and 36 upon 10. तर आले 6 राशी नंबर 1 2 3 4 5 6. तर या प्रकारे आपण दुसरा प्रश्न सोडवला. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा. इथं पण सेम दिले वाटतं. Find 5 rational numbers between 3 upon 5 and 4 upon 5. आता इथे सिंगल नंबर्स येते क्वेश्चन 2 मध्ये. आता क्वेश्चन 3 मध्ये दिलेले आहे p/q च्या फॉर्म मध्ये. तर आपण इथं डिनॉमिनेटर सेम दिसतात का, फक्त न्यूमरेटर डिफरंट आहे. न्यूमरेटर डिफरंट असल्याचं काही प्रॉब्लेम नाही. आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते बघा. ह्याला पण सेम तसंच करायचं. 3 आणि 4 नंबर्स पण 10 च्या आत मधील नंबर्स आहेत. तर इथं काय करूयात बघा आपण क्वेश्चन नंबर 3 ला. क्वेश्चन नंबर 3 आन्सर. ठीक आहे. इथं आपण 3/5 हा पूर्ण नंबर ॲज इट इज घ्यायचा आहे आणि मल्टिप्लाय आणि डिवाइड मध्ये टाकायचा आहे. तसंच 4 लाही करायचं आहे. 4/5 into multiply by 10 divided by 10. ठीक आहे. मग आता उत्तर काय येते बघा. 3 into 10 30 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही असं मल्टिप्लिकेशन करता. ओके. सो 5 into 10 50 and 4 into 10 40 and 5 into 10 50. आलं. आता 5 रॅशनल नंबर तुम्हाला कितीही सापडतील. 5च नव्हे तर 9 असतील याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपल्याला इथं 5 सांगले तर आपण 5च करूया. 5 rational numbers between 3/5 and 4/5 are as follows. So therefore 31/50, 32/50, 33/50, 34/50 and 35/50. डिनॉमिनेटर सेम असेल पाहिजे का. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 4 स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते चूक आहे की बरोबर हे आपल्याला सांगायचं आहे. आणि गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. ते जर फॉल्स असेल तर का, ट्रू असेल तर का, आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. तर पहिलं बघा. एव्हरी नॅचरल नंबर. पहिलं काय दिलेलं आहे बघा. एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर. आता मी तुम्हाला इथे सांगते. हे बघा. नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 2 3 and so on. आणि होल नंबर स्टार्ट होतात 0 1 2 3 and so on. तर इथं क्वेश्चन काय सांगितलंय की एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर. आता नॅचरल नंबर 1 2 3 पासून 1 पासून सुरू होता आणि होल नंबर 0 पासून. तर एव्हरी नॅचरल नंबर एक ना एक नॅचरल नंबर होल नंबर आहे का. हो. कारण 1 2 3 4 5 6 इन्फिनिट नंबर्स आहेत नॅचरल नंबर्स मध्ये. तेही होल नंबर्स मध्ये आहेत 1 2 3 4 5 and so on. त्यामुळे आपण लिहू शकतो की क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामध्ये 1 उत्तर आहे ट्रू because natural numbers starts from 1 2 and so on, and these numbers are also included in whole numbers. तर 1 2 3 हे जे नंबर्स आहेत ते होल नंबर्स मध्येही येतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की नॅचरल नंबर्स होल नंबर्स असू शकतात.
कळालं? ठीक आहे. आता त्याच्या क्वेश्चन 4 मधला दुसरा सब क्वेश्चन बघूया. एव्हरी इंटिजर काय सांगितलंय? एव्हरी इंटिजर इज अ होल नंबर. आता बघा इथे इंटिजर कुठून सुरू होतात? -1 सॉरी -2 -1 2 त्यानंतर 0 मध्ये 0 असतो ओरिजिन. त्यानंतर पॉझिटिव्ह इंटिजर्स 1 2 3. इंटिजर्स दोन टाइपचे असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर तिथे काय सांगितले की एव्हरी इंटिजर एक इंटिजर होल नंबर आहे का? नाही. कारण बघा होल नंबर तर सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि इंटिजर मध्ये दोन टाइप्स आहेत, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. तर हे दोन नंबर्स इन्क्लुडेड नाही आहेत होल नंबर मध्ये. त्यामुळे आपण म्हणू शकतो की फॉल्स बिकॉज integers are in positive and negative numbers, but whole numbers are all positive. Understand? हे बघा इथे उत्तर आहे false because integers are in positive and negative numbers but whole numbers are all positive. ओके, ठीक आहे. आता आपण तिसरा क्वेश्चन बघूयात. एव्हरी रॅशनल नंबर इज अ होल नंबर. इथं काय सांगितलंय की एव्हरी रॅशनल नंबर इज अ होल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय बघूयात आपण. रॅशनल नंबर म्हणजे काय? तर रॅशनल नंबर म्हणजे तो नंबर जो आपण p/2 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, हो की नाही? हो. तर त्यांनी सांगितले की एव्हरी रॅशनल नंबर इज अ होल नंबर. आता आपण बघितले की होल नंबर तर सिंगल आहे 0 1 2 3 आणि रॅशनल नंबर डबल म्हणजे p/2. तर आपण काय उत्तर लिहूया क्वेश्चन 4 मधला सब टाइप 3. आपण लिहूया की फॉल्स बिकॉज we can't write whole number in the form of p/q. For instance, 1/2 is a rational number but not a whole number. कळालं? तर थँक्यू. दुसरी एक्सरसाइज लवकरच अपलोड करेन.